नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते। नवीन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा सांगते की आपण वीकली करंट अफेअर्सची सिरीज सुरू केलेली आहे। त्यानुसार आपण दर रविवारी एक व्हिडिओ अपलोड करत असतो। चला तर मग सुरू करूया आजच्या सेशनला, एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी। तर मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत होर्मुझची सामुद्रधुनी हा एक महत्वाचा जागतिक जलमार्ग आहे आणि जो सध्या फार चर्चेचा विषय आहे, कारण इराण आणि इस्रायलचं युद्ध सगळ्यांना माहितच आहे। त्यात आता अमेरिकेने पण उडी घेतलेली आहे, म्हणून सध्या हा जो होर्मुझचं सामुद्रधुनी आहे ही सध्या फार चर्चेचा विषय ठरली आहे, कारण इथूनच सगळी तेल किंवा नैसर्गिक वायूंची निर्यात केली जाते। त्याबद्दल आपण माहिती बघूयात। त्याचं स्थान कुठे आहे तर ओमान व इराण या देशांच्या मध्ये आहे। ही सामुद्रधुनी ओमान व इराण या दोन देशांच्या मध्ये आहे आणि ती अरबी समुद्र आणि पर्शियाचे आखात यांना कनेक्ट करते। नॅचरलीच, नैसर्गिकरित्या कनेक्ट करते। पुढे आपण बघूया की ही 29 किलोमीटर एवढी अरुंद आहे, म्हणजे फार रुंद नाही, 29 किलोमीटर एवढी तिची रुंदी आहे। दोन्ही बाजूला प्रमुख देश कोणते तर उत्तरेला इराण आहे आणि युएई आणि ओमान दक्षिणेला आहे। इराण उत्तरेला आहे आणि ओमान दक्षिणेला, आणि इकडे मध्ये ही सामुद्रधुनी आहे। तर मेनली काय झालंय सध्या की इराण आणि ओमान मध्ये पण या सामुद्रधुनीवरून वादच चाललेला आहे, कारण इराणचं म्हणणं आहे की आमचं जे सागरी क्षेत्र आहे, जे प्रत्येक देशाचं असतं 12 नॉटिकल मैल, तर इराणचं म्हणणं आहे की आमच्या सागरी क्षेत्रात येतं आणि ओमानचं पण काहीसं तसंच म्हणणं, म्हणून सध्या त्यांच्यामध्ये म्हणजे बऱ्याच वर्षांपासून त्यांच्यामध्ये हा वाद आहेच जरा, पण मेनली कंट्रोल इराणचाच म्हणता येईल या सागरी मार्गावर। पुढे बघूया त्याचं महत्व काय आहे तर जागतिक तेल व्यापाराचा हा प्रमुख दुवा आहे हा रस्ता म्हणजे जलमार्ग। जगातील सुमारे 20% पेक्षा जास्त कच्च्या तेलाची वाहतूक या जलमार्गातून होते। फक्त कच्चं तेलच नाही तर जे नैसर्गिक वायू आहेत त्यांची सुद्धा वाहतूक या जलमार्गामधूनच होते। पुढे जाऊया। सौदी अरेबिया, इराक, युएई, कुवेत, कतार या देशातील तेल व वायू निर्यातीसाठी अत्यंत महत्वाचा आहे। तर या सगळ्या देशांमध्ये जे तेल आणि वायूची निर्यात केली जाते हे महत्वाचं आहे। आणि जर ह्या युद्धामुळे इराणने जर बंद केला ती सामुद्रधुनीचा जलमार्ग तर या सगळ्या देशांना नक्कीच प्रॉब्लेम येणार आहे। जागतिक बाजारामध्ये तेलाच्या किमती, पेट्रोलच्या, डिझेलच्या, सगळ्याच नैसर्गिक वायूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे। भारताला सुद्धा याचा फटका बसेल। पुढे जाऊयात। व्यापार व वाहतूक, LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस व तेलाच्या टँकरसाठी जागतिक पातळीवर कनेक्टिव्हिटी प्रदान करतो हा जलमार्ग। आशिया, युरोप व अमेरिकेसाठी अत्यंत संवेदनशील असा हा मार्ग आहे। सुरक्षा आणि भूराजकीय संवेदनशीलता बघूया। इस्रायल इराण, अमेरिका इराण तणावाचे केंद्रबिंदू ठरलेला आहे। होर्मुझ स्ट्रेट क्लोजर किंवा संकटग्रस्त परिस्थितीत जागतिक तेल किमतीवर थेट परिणाम होणार। युएस नेव्ही, गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल सदस्य देश या ठिकाणी सतत गस्त करतात। पुढची बातमी। SDG निर्देशांक 2025 प्रकाशित झालेला आहे। तर हा SDG निर्देशांक हा कोण प्रकाशित करतं हे महत्वाचं असतं। तर संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन्सचीच एक हे आहे नेटवर्क, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क, SDSM हे त्यांचं एक डिपार्टमेंट आहे। ते हा निर्देशांक प्रसिद्ध करतात। तर सध्या चर्चेत का आहे, नुकताच प्रसिद्ध झाला आहे म्हणून चर्चेत आहे। SDG निर्देशांकाबद्दल प्रसिद्ध करणारी संस्था आपण बघितली तर 2015 मध्ये युएनच्या 193 सदस्य देशांनी स्वीकारलेल्या 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वरील प्रगतीचे वार्षिक परीक्षण। SDGs मध्ये काय की पर्यावरणीय क्षेत्रामध्ये देशांनी काय प्रगती केली, जे जे सदस्य देश होते ते, किंवा मग जागतिक पर्यावरणावर काय परिणाम होतो, स्वतःच्या देशामध्ये त्यांनी काय सुधारणा केलेल्या आहे, ते सगळं ह्याच्यामध्ये येतं। तर त्याचं वार्षिक परीक्षण या अहवालातून केले जाते, या निर्देशांकातून। 2016 पासून सुरू झालाय आणि दरवर्षी प्रकाशित केला जातो। कधी सुरू झालाय? 2016 पासून। लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा, 2016 पासून प्रकाशित होतोय, दरवर्षी प्रकाशित होतोय। कोण करतं तर UN मधली एक संस्था करते, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क हे प्रकाशित करतात। ठळक मुद्दे काय या वर्षीच्या रिपोर्टचे की पाकिस्तान वगळता जे आजूबाजूचे देश आहे भारताचे
भूतान, नेपाळ हे सगळे या निर्देशांकात पुढे. पण भारताने नाराज होण्याची गरज नाहीये, कारण पहिल्यांदाच भारत टॉप 100 मध्ये भारताने स्थान मिळवलेले. 99वा क्रमांक त्यांनी गेन केलाय 193 देशांमध्ये. आणि स्कोर आहे भारताचा 67. लक्षात ठेवायचे मुद्दे येते की स्कोर किती आलाय 67, भारताचं स्थान किती आहे 99. आज आणि पाकिस्तान वगळता तर आजूबाजूचे देश आपल्या पुढेच आहे. जागतिक स्थिती सर्वोच्च रँकिंग कोणाकोणाची आहे? फिनलँड 1 नंबर, 2 नंबर स्वीडन, 3 नंबर डेन्मार्क. कोणते कोणते? फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क. इतर विशेष बाबी, ब्राझीलचा 25वा क्रमांक आहे. ब्राझील G20 देशांमध्ये येतो. तर G20च्या देशांमधला सगळ्यात वर कोण असेल तर ब्राझीलच आहे. चिलीचा 7वा क्रमांक आहे. OECD देशांमध्ये सर्वोच्च. प्रादेशिक निरीक्षण, पूर्व आणि दक्षिण आशिया 2015 पासून जलद सामाजिक आर्थिक प्रगतीमुळे इतर सर्व क्षेत्रांपेक्षा आघाडीवर आहे. पूर्व आणि दक्षिण आशिया ज्या क्षेत्रात चांगली प्रगती, कोणत्या कोणत्या क्षेत्रात चांगली प्रगती दाखवली या देशांनी? वीज उपलब्धता, मोबाईल ब्रॉडबँड व इंटरनेट प्रवेश. याच्यामध्ये 5 वर्षांखालील बालमृत्यू व नवजात मृत्यूंच्या दरामध्ये घट झाली. लहान बालकांच्या मृत्यूमध्ये घट झाली. या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली. आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये नाही केली तर ओबेसिटी, स्थूलता वाढलेली दिसते. बघा जरा आजूबाजूला वाढलेली दिसते का? पत्रकारितेचे स्वातंत्र्य कमी होणे, नायट्रोजन व्यवस्थापन. नायट्रोजन म्हणजे जे पण आपण सध्या काही यूज करतोय, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस झाले किंवा मग वाहनांमध्ये, सगळ्याच गोष्टींमध्ये नायट्रोजनचं उत्सर्जन होतंय, पण आपल्याला त्याचं व्यवस्थापन अजून पण नीट करता येत नाही. त्याच्यामुळे पर्यावरणाचा बऱ्यापैकी ऱ्हास होतोय. तर ह्याच्यामध्ये उलट प्रगती झालेली दिसून येते. त्याच्यामुळे जैवविविधता संकटात आहे. भ्रष्टाचाराचे वाढते आकलन. पुढे बघूया अंदाज समिती. अंदाज समितीच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाली. अंदाज समितीच्या स्थापनेला अंदाज समिती काय करते की सरकारचा जो काही खर्च आहे तो योग्य डायरेक्शन मध्ये होतोय ना, किंवा तो वायफळ नाही होते ना, चुकीच्या मार्गाने तर नाही जाते, चुकीच्या गोष्टींमध्ये तर नाही खर्च होते, ते तपासते. तर काय चर्चेस आहे सध्या? तर अमृत महोत्सवानिमित्त मुंबईच्या विधान भवनात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे कुठे? मुंबईच्या विधान भवनामध्ये 2 दिवसीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती. अंदाज समिती महत्वाची माहिती, स्थापना कधी झाली? 1950 ला झाली. कधी झाली? 1950. एक्सपेक्टेड आहे हा प्रश्न, कारण 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. उगम आणि त्यातल्या त्यात त्यांची परिषद मुंबईच्या विधान भवनात भरलेली आहे, म्हणून MPSC मध्ये, राज्यसभेमध्ये तर आहेच, एक्सपेक्ट करून घ्या. उगम, तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी समिती स्थापन करण्याची शिफारस केली होती, जेणेकरून सार्वजनिक निधीचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करता येईल. तेच जे सरकारचा जो निधी आहे तो एका बरोबर डायरेक्शन मध्ये चालला आहे ना, हे तपासण्यासाठीच ही समिती स्थापन करण्याची शिफारस जॉन मथाईंनी केली होती. स्वरूप काय? तर ही घटक समिती असून संविधानिक समिती नाही. घटक समिती म्हणजे जी संसदेच्या नियमानुसार अस्तित्वात आलेली आहे. संविधानामध्ये ही या समितीबद्दल थेट अशी कुठेही चर्चा नाही किंवा मेन्शन केलेलं नाही, म्हणून ही समिती संविधानिक नाहीये, घटक समिती आहे. दरवर्षी लोकसभेच्या नियम 310 अंतर्गत पुनर्रचना होते. दरवर्षी पुनर्रचना होते लोकसभेच्या नियमांतर्गत. रचना काय? तर 30 सदस्य आहेत, फक्त लोकसभेचे आहेत. राज्यसभेचे सदस्य नसतात, फक्त लोकसभेचेच सदस्य असतात. प्रमाण प्रतिनिधित्व प्रणालीने निवड केली जाते. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचा किंवा प्रत्येक क्षेत्रातील उमेदवाराला ह्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळतं. राज्यसभेचे सदस्य नसतात. अध्यक्षाची नियुक्ती लोकसभा अध्यक्ष करतात, कारण असे फक्त लोकसभेचेच सदस्य असल्यामुळे लोकसभेचे अध्यक्षच करतील. कामकाज व भूमिका काय? तर अंदाजपत्रकाची तपासणी व खर्चात काटकसर सुचवणे, हे त्यांचं नाव आहे की अंदाजपत्रकाची तपासणी आणि खर्चात काटकसर सुचवणे. पण याच्यामध्ये आपण हे म्हणू शकतो की शोकांतिका ही झाली की ज्यावेळेस आता महाराष्ट्रामध्ये यांची परिषद भरली होती. एक समितीचं काम आहे की काटकसर करणे, की सरकारचा पैसा चुकीच्या गोष्टींमध्ये खर्च न होऊ देणे. पण समितीमध्ये आलेल्या, या परिषदेसाठी आलेल्या सगळ्या नेत्यांसाठी, सगळ्यांसाठी 4,500चे
चांदीचे ताट, थाली वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. ओपन मंडप असून तिथे एसी लावण्यात आला होता. असा भरमसाठ खर्च या काटकसर समितीच्या परिषदेसाठी करण्यात आलेला आहे. सार्वजनिक खर्चाची कार्यक्षमता तपासणी, जोगेंनी खर्च केला यावेळेस. धोरणांची आर्थिकदृष्ट्या अंमलबजावणी झाली का हे पाहणे. संसाधनांचा चांगल्या वापरासाठी पर्यायी धोरणांची शिफारस करणे. पुढे जाऊयात. ॲक्झिओम 4 हे मिशन सध्या फार चर्चेत आहे. मागे पण आपण मागच्या सेशनमध्ये पण याबद्दल बोललो होतं. पुन्हा एकदा बघूया. भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी ॲक्झिओम 4 मोहिमेअंतर्गत अन्य 3 अंतराळवीरांबरोबर 25 जून 2025 रोजी अवकाशात उड्डाण केले. तर ऑलरेडी हे सगळे लोक गेले आहेत तिथे. व्यावसायिक अंतराळवीर शुभांशु शुक्ला तिथे हे काय म्हणजे अंतराळामध्ये जाऊन स्पेसिफिकली की गुरुत्वाकर्षण वगैरे या गोष्टींचं ते संशोधन करणारे. म्हणजे पुढे जाऊन जर अर्थची एक एक्सपायरी डेट आहे ती जर संपली तर पुढे जाऊन आपण कुठे वस्ती बसवू शकतो त्यासाठी संशोधन करण्यासाठीच ते गेलेत. 1984 साली अंतराळात गेलेले भारताचे पहिले गगनवीर राकेश शर्मा यांच्यानंतर ही कामगिरी करणारी शुक्ला हे दुसरेच भारतीय आहे. राकेश शर्मा कधी गेले होते? 1984 ला. त्याला पण 40 वर्ष झालीत पूर्ण. नासा आणि इस्रोच्या सहकार्याने ॲक्झिओम 4 मोहीम होत आहे. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून स्पेस एक्सच्या फाल्कन 9 या प्रक्षेपण यानातून प्रक्षेपण झाले. कुठून झाले? फ्लोरिडाच्या केनेडी अवकाश केंद्रातून. केनेडी स्पेस सेंटर जे आहे फ्लोरिडाला, तिथे फाल्कन 9 या प्रक्षेपण यानातून प्रक्षेपण झाले आहे. कोण कोण गेले? 4 अंतराळवीर. ह्यांची नावं लक्षात ठेवा. शुभांशु शुक्ला भारताचे हे यांचे हेड आहे, यांना लीड करणार. त्याच्यानंतर स्लावोज विनान्स्की पोलंडचे आहेत, युरोपीय अवकाश संस्था. टिबर कापू हे हंगेरी मधून आलेत आणि पेगी विक्सन हे अमेरिकेचे आहेत. हे 4 गेले. शुभांशु शुक्ला, स्लावोज, टिबर कापू आणि पेगी विक्सन. देशातील पहिले 3 साक्षर राज्ये. तर साक्षरता म्हणजे 100% साक्षरता असा त्याचा अर्थ होत नाही. 95% जरी अचीव्ह केली तरी पण त्या राज्यांना पूर्ण साक्षर असं म्हटलं जातं. तर असे कोणते कोणते आहेत देशातील पहिले 3? तर पहिलं आहे मिझोरम, दुसरं गोवा आणि तिसरं त्रिपुरा. नीट लक्षात घ्यायचं की छोटे छोटे राज्य आहे म्हणून तिथे आहे म्हणजे 95% जास्त साक्षरता दर अचीव्ह करण्यासारखं आहे. केंद्र सरकारच्या निकषानुसार पूर्ण साक्षरता असा दर्जा 95% जास्त साक्षरता गाठलेल्या राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना दिला जातो. कोणते कोणते? पहिलं मिझोरम, गोवा, त्रिपुरा. मिझोरम, गोवा आणि त्रिपुरा, MGT. तर शेवटी सांगायचं झालं तर 2025 पुरुष FIH हॉकी ज्युनियर विश्वकपचे आयोजन तामिळनाडू राज्यात करण्यात येणार आहे. भारतामध्ये आयोजन आहे तामिळनाडू राज्यात म्हणून महत्वाचं आहे. 9व्या उपक्रमाची सुरुवात उत्तर प्रदेश राज्यातून करण्यात आली आहे. 9व्या उपक्रम. कोणतं राज्य? उत्तर प्रदेश. आता 9व्या उपक्रम काय आहे? तर ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यांना व्यावसायिक कौशल्य ह्यांचं शिक्षण याच्यातून दिलं जातं. या उपक्रमातून 16 ते 18 वयोगटातील मुलींना दिलं जातं आणि याची सुरुवात उत्तर प्रदेश राज्यातून करण्यात आली आहे. तर 9व्या उपक्रम लक्षात ठेवा. कॉन्वेक्स 3 2025 अभ्यासाचे आयोजन रोमानिया देशात करण्यात आले आहे. कॉन्वेक्स 3 ही जो न्यूक्लिअर सराव आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अंतर्गत येतो. म्हणजे की जर कुठे न्यूक्लिअर वॉर झाला किंवा न्यूक्लिअर आपत्ती आली तर त्याच्यानंतर कसं रिॲक्ट केलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये कोणी 1 किंवा 2 देश इन्व्हॉल्व्ह नसतात. याच्यामध्ये बरेच देश इन्व्हॉल्व्ह असतात. सगळ्यांसाठीच हा सराव घेतला जातो. नाटो शिखर परिषद 2025 नेदरलँडमध्ये पार पाडली आहे. महाराष्ट्रात 26 जून रोजी सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. 26 जून महत्वाचा दिवस आहे. त्या दिवशी काय असतं तर छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असते. त्यांची जयंतीच आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो. जागतिक शांतता निर्देशांक पण प्रकाशित झालेला आहे. 163 देशांच्या यादीत भारताची रँक कितवी? 115वी आहे. फार जास्त नाही सुद्धा पण ठीक आहे.
जागतिक शांतता निर्देशांक मध्ये 163 देशांमध्ये भारताची रँक आहे 115. जागतिक शांतता निर्देशांक आइसलँड प्रथम क्रमांकावर आहे. फर्स्ट कोण आहे? आइसलँड प्रथम क्रमांकावर आणि भारत 115. उत्तराखंड राज्याने देशातील पहिली योग नीती जाहीर केली आहे. पहिली योग नीती उत्तराखंड. बरं, उत्तराखंड आपल्याला माहिती आहे आपण देवभूमी म्हणून ओळखलं जातं. उत्तराखंड देवांची भूमी, तिथे बरेच योगी तपस्वी लोक येतात. तर उत्तराखंडला जागतिक स्तरावर एक योग अशी म्हणजे योगासाठी योग किंवा ध्यानाची अशी जागा, एक भूमी, याचं महत्व प्राप्त व्हावं म्हणून योग नीती हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे उत्तराखंड राज्याने. नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग मध्ये जुलियन वेबरला हरवून सुवर्ण पदक जिंकले आहे. नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग मध्ये जर्मनीचा होता जुलियन वेबर, याला हरवून सुवर्ण पदक जिंकले. युनायटेड नेशनने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केलं आहे. कोणतं वर्ष, काय नाव दिलेलं त्यांनी घोषणा करून की आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष असेल 2026. आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केले. भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा लडाखमध्ये सुरू. व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा लडाखमध्ये सुरू. तर आजच्या सेशन मध्ये एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या सेशन मध्ये. धन्यवाद.